ऐकलं का मंडळी? बघा कचरा आपण काय करतो, आजूबाजूला राहत असताना त्यांचा कचरा आपल्या दरवाज्यात, आपला कचरा त्यांच्या दरवाज्यात, आणि त्याच्यामुळे काय भांडणं होतात. आणि आपण काय करतो, भांडणं झाल्याच्या नंतर एकामेकाचं ऐकत नाही, कचरा तसाच पडून राहतो. पण आपल्याला नगर परिषदने आपल्याला चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे घंटा गाडीची, आणि ते आपण फॉलो करत नाही. आपल्या घरी असणारा जो कचरा आहे, सुका कचरा असेल, ओला कचरा असेल आणि घातक कचरा, हा आपण त्या घंटा गाडीत टाकत नाही. आता ओला कचरा म्हणजे काय, तर आपण आपलं जे शिळं अन्न असतं, ते फळं असतात, जे आपण फळे ठेवतो त्याच्या साली असतात, केळ्याच्या साली असेल, म्हणा कुठल्याही फळाच्या साली असेल, तो ओला कचरा. आणि सुका कचरा म्हणजे काय, कागद कुठे हे सगळे जमा केलेले असतात, सुका कचरा. आणि घातक कचरा म्हणजे काय, तर खिळे, काचा, चुका, बांगड्या वगैरे असले घातक कचरा. आणि ह्यात जे कचराचे प्रकार आहेत ते आपण काय करत नाही, त्याचं वर्गीकरण करत नाही, हे सगळं एकत्र करतो आणि असं टाकून देतो. पण पर्यायाने काय होतं, आपले हे कर्मचारी जे असतात, ते कर्मचारी गाडीमध्ये असतात आणि पर्यायाने त्यांच्या पायाला तो घातक कचरा लागू शकतो, ब्लेड वगैरे असतं. आणि म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे की सुका कचरा वेगळा करायचा, ओला कचरा वेगळा करायचा आणि घातक कचरा वेगळा करायचा. असे 3 डबे आपल्याला या महानगरपालिकेने दिलेले आहेत. बघा, लाल डबा आपला घातक कचरा आहे, आणि जो निसर्गनिर्मित आहे म्हणजे हिरवा, म्हणजे आपण जे फळं वगैरे असतो तो त्या याच्या हिरव्या डब्यामध्ये टाकायचा आपल्याला, म्हणजे ओला कचरा. आणि सुका कचरा निळ्या डब्यामध्ये टाकायचा. असं त्याचं वर्गीकरण करून आपल्याला दर दिवशी आपण तो उपक्रम करायचा आहे. ते प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायची. आणि म्हणून मला असं वाटतं, कचरा मुक्त आपला सारा परिसर करूया, कचरा मुक्त आपला सारा परिसर करूया, आपलं जुन्नर हे शहर स्वच्छ सुंदर बनवूया, आपलं जुन्नर हे शहर स्वच्छ सुंदर बनवूया, आपलं जुन्नर हे शहर स्वच्छ सुंदर बनवूया. सांगून गेले गाडगे महाराज, स्वच्छता तिथे परमेश्वर, स्वच्छता तिथे परमेश्वर, स्वच्छता तिथे परमेश्वर. अहो निरोग्य आयुष्य जगण्यासाठी, अहो निरोग्य आयुष्य जगण्यासाठी मनावर घेऊया, थोडं मनावर घेऊया, आपलं जुन्नर हे शहर स्वच्छ सुंदर बनवूया, आपलं जुन्नर हे शहर स्वच्छ सुंदर बनवूया. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे की काही लोक प्लास्टिकवरती बंदी असताना सुद्धा त्या प्लास्टिकचा सर्रास वापर करतात. तो आपण पाहूया. एक पथनाट्य. आलू ले लो, कांदे ले लो, अरे भिंडी ले लो. रुको भैया, 1 किलो टमाटर देना, 1 किलो आलू देना और 1 किलो प्याज भी देना. थांबा थांबा थांबा, तुमचं काम नंतर करा, मला लई घाई, मला कंपनीत लवकर जायचंय. एक काम करा, भेंडी द्या मावशर, टमाटर द्या अर्धा किलो, बटाटे द्या. आणि थांबा थांबा थांबा, तुम्ही तर काय घोडे वाचवून आले यार. अहो मला घाई आहे ना, मला पटकन पुढे जायचंय. बरं ठीक आहे, तुमचे पिशवी कुठे? पिशवी दाखवा. माझ्याकडे पिशवी नाही ना, एक काम करा ना, खाली पिशवी ठेवली असेल तर काढा त्याच्यातून. अजिबात नाही, आमच्याकडे पिशवी नाही आहे भाऊ. अहो भाजीवाल्यांकडे प्लास्टिकची पिशवी राहते ना. नाही ना भाऊ, नगरपालिकेने आम्हाला सांगितलेलं आहे तर पिशवी वापरायची नाही प्लास्टिकची. हे बा, या काकाचं वय बघा बरं, हा यांनी पिशवी आणलेली आहे बा. अशी पिशवी पाहिजे तेव्हा आपण भाजी वगैरे देणार, देणार नाही, अजिबात भेटणार नाही तुम्हाला. अहो ऍडजस्ट करा ना पण. नाही, विषयच नाही भाऊ. मी आता एक नेऊ. काम करा भाऊ, ही पिशवी यांना द्या, मी दुसरी घेतो. हे घ्या. मी दुसरी आज वाटू द्या, काहीतरी शिकून घ्या यांच्याकडून. थँक्यू बरं का, तुम्ही पिशवी दिली मला त्याच्याबरोबर. धन्यवाद. राहिलं काय मंडळी? बघा, आपण काय करतो, बाजारात जातो किंवा गावातून येताना काय करतो, पिशवी नसते आपल्याकडे. आपण जातो आणि त्या भैया असेल किंवा दुसरं कोणी असेल, भाजीवाला असेल, त्याला म्हणतो बाबा मला भाजी दे. आणि आपण ते भान नसतं आपल्याला, आपण विसरलेलो असतो की आपण पिशवी नाही आहे, पण त्याच्याशी जबरदस्ती करतो की तुझ्याकडे असणारी पिशवी दे. त्याने लपून ठेवलेली असते. पण कधी कधी काय होतं, तो शहाणा असेल, तो पिशवी आपल्याला देणार नाही, कारण त्याला माहिती आहे ह्याला फाईन पडणार आहे पिशवी दिली तर. म्हणून प्रत्येकाने काय करायचं की अशी कागदी पिशवी जी आहे ती आपल्या घरात असेल ती संघाती घेऊन जायची
ते त्याच्यामध्येच आणायचं. कारण प्लास्टिक हा वापर करणं खरोखर आपल्यासाठी सुद्धा घातक आहे. कारण प्लास्टिकचा आपण ज्यावेळेस वापर करतो, घरामध्ये करतो, काय इकडे तिकडे आपण टाकून देतो. पावसामध्ये काय होतं, आजूबाजूला नाळे असतात, गल्ले असतात, पाणी तुंबतं तिथे, ते चोकाप होऊन जातं त्या प्लास्टिकमुळं आणि त्याच्या तुंबल्यामुळं काय होतं, ते पाणी दूषित होतं आणि त्या दूषित पाण्यामध्ये काय होतात तर जंतू होतात, मच्छर होतं आणि आपल्याला अनेक रोगांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायचं आहे, आपलं शरीर स्वच्छ ठेवायचं आहे, आपलं मन स्वच्छ ठेवायचं, आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. आणि त्यासाठी सर्वप्रथम हे प्लास्टिक पिशवीला आपण पूर्णतः बंद करायचे आहे का आपली पिशवी वापरायची आहे. का आपल्याला जुन्नर नगर परिषदेने आपल्याला प्रत्येक वेळेला आवाहन केलेलं आहे, पण आपण त्याचं पालन करत नाही. तर आपण प्रत्येकाने त्याचं पालन करायचं आहे आणि स्वतःचं आरोग्य आपल्याला चांगलं सदृढ बनवायचं आहे, आपल्या घरच्यांचं बनवायचं, आपला परिसर स्वच्छ करायचा आहे आणि आपलं जुन्नर शहर स्वच्छ करायचं आहे आणि आपला हा भारत देश स्वच्छ करायचा आहे. म्हणून स्वच्छ भारत अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, आपलं जुन्नर हे शहर स्वच्छ सुंदर बनवूया, आपलं जुन्नर हे शहर स्वच्छ सुंदर बनवूया. धन्यवाद. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या इथेने जुन्नर नगरपालिका या ठिकाणी स्वच्छता अभियान यातर्फे पथनाट्य सादर केलेलं होतं. तर जुन्नर नागरीतील सर्व जनतेने स्वच्छता अभियान हे पथनाट्य सादर करणार आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना सर्वांनी साथ देऊन स्वच्छता मोहीम राबवावी अशी विनंती करते मी. जय महाराष्ट्र. धन्यवाद मैडम. नमस्ते. आज यहाँ पर जो स्वच्छता अभियान के बारे में नाटक प्रस्तुत किया, तो जुन्नर वासियों से यही विनंती है कि ये स्वच्छता का काम सिर्फ सरकार का नहीं, यहाँ के सब एक नागरिक का कर्तव्य है कि अपने आजू बाजू स्वच्छता रखे और गीला सूखा कचरा घंटा गाड़ी में डाले, क्योंकि स्वच्छ रहेंगे जब भी स्वस्थ रहेंगे. इसे सभी जुन्नर वासियों से विनंती है कि स्वच्छता रखे आजू बाजू और स्वच्छ रहे. अपना जुन्नर शहर स्वच्छ और स्वस्थ बनाना है सबको मिलकर. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. आपण जुन्नर नगर परिषदच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान आपल्या जुन्नर नगरीमध्ये आपण अंतर्गत राबवत आहोत. तर या स्वच्छ भारत अंतर्गत आपण पथनाट्य सादर करत आहोत. तर या पथनाट्याचा सर्व नागरिकांनी आपण सहभागी व्हावे व ज्या सूचना आपण देत आहोत जुन्नर नगर परिषदेच्या वतीने, तर त्या सर्वांनी फॉलो कराव्यात व सर्वांनी आपले शहर स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. छत्रपती शिवरायांच्या जन्माला पावन झालेली ही जन्मभूमी आहे. उद्या छत्रपती शिवरायांच्या जन्माला पावन झालेल्या भूमीमध्ये शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहानं पार पडत असतो. तसंच 6 तारखेला सुद्धा संपूर्णचे तृतीया या माध्यमातूनही शिवजयंती आपण साजरी करत असतो. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या नगरीच्या नगराध्यक्षा प्रदेश मॅडम असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरसेविका माननीय अपूर्व मॅडम असतील, या जुन्नर नगरचे मुख्याधिकारी माननीय प्रदेशसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता अध्यक्षांचं भाषण सगळ्यांची भाषणं झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त घेऊन आपण काय घेऊन जाणार आहोत आणि समाजासाठी आपण काय करणार आहोत याच्याकरता तुम्हाला एक 5 मिनिटात मार्गदर्शन करणार. हे सर्व जे चाललेलं आहे
हे आपल्या सर्वांच्या हिंदुस्थानसाठी चाललेलं आहे. काय चाललेलं आहे? आपल्या सर्वांना कोणतरी चांगलं उत्तम शिक्षक बनायचं आहे, उत्तम इंजिनियर बनायचं आहे, उत्तम मिलिटरी स्कूलमध्ये जायचं आहे, उत्तमरित्या एखादं सैनिक बनायचं आहे, उत्तमरित्या एखादे मुखाधिकारी बनायचं आहे. एवढंच नव्हे तर उत्तम शेतकरी सुद्धा आपल्याला बनायचं आहे. हे सर्व होत असताना आपला समोर जे आहे ते राष्ट्र प्रथम राहिलं पाहिजे. म्हणजे माझा देश आणि मी याच्यात काही तडजोड नाही, माझे तत्व आणि माझे विचार यात कुठे तडजोड नाही, अशा पद्धतीने हे काम करणं गरजेचं आहे. मग देशासाठी आपल्याला काय काय करतं? हे छोटे मोठे कार्यक्रम आपल्याला वाटतात, मग हे कार्यक्रम अख्ख्या जुन्नर शहरामध्ये राबवत असतात. शासन स्तरावर या कार्यक्रमाकरता बरेचसे पैसे सुद्धा आपल्याला युटिलाइजमध्ये वापर होतो पैशांचा सुद्धा. परंतु आपण असं ठरवायचं की येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण हा देश तुम्हा सर्वांनाच सांभाळायचा आहे. कोणाला सांभाळायचा आहे? तुम्हाला सांभाळायचा आहे. येणारा काळ आमचा जाणार आहे, तुमचा येणारा काळ कोणाचा येणार आहे? तुमचा येणार आहे. तुम्ही मोठे होणार आहात, तुम्हाला या देशाकडे प्रेम पाहिजे, देशासाठी काय केलं पाहिजे सगळं आपल्या सर्वांना समजलं पाहिजे. म्हणून हा चाललेला सगळा अख्खा आज आहे. आपण आपल्या घरामध्ये गेल्यावर काय केलं पाहिजे? तर स्वच्छता अभियान या ठिकाणी दाखवलं गेलं. या स्वच्छता अभियानानंतर त्यांनी प्लास्टिक मुक्तीचं एक तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. प्लास्टिक मुक्ती का आवश्यक आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रत्येकाने काढलेली स्वच्छ भारत अभियानाची काय आहे पोस्टर्स आहे. तुम्ही स्वतःने काढलीत ना ती, त्याच्याकरता तुम्हाला बक्षीसही देण्यात आलेली आहे. मग हे का करतायत याचा विचार जे प्रश्नार्थक आपल्याला आलं पाहिजे की हे का चालू आहे, कशा करता चालू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. किती वर्ष झाली? 78 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. तरी सुद्धा हे का चालू आहे? 78 वर्षामध्ये जवळजवळ 6 पिढ्या गेल्या. किती पिढ्या गेल्या? मग देशाला स्वातंत्र्य मिळून 6 पिढ्या गेल्या तरी आपल्या देशामध्ये कचरा आहे, तरी अनाठाई पाण्याचा वापर होतोय, तरी आपण पाहतो जागोजागी कचरा पडलेलाच आहे, तरी आपण म्हणतो की नाही माझा कचरा शहराच्या दारात जाऊ द्या, त्यांचा माझ्या दारात आला नाही पाहिजे. त्या कचऱ्यावरून सकाळी भांडणं आपण पाहतो. काय पाहतो? सकाळी सकाळी आपण पाहतो दोन महिलांची जेव्हा भांडणं चालत असतात, जाणतानी माझ्याकडे ढकला, तू माझ्याकडे ढकला, अशी भांडणं आजही आपण पाहतो. पूर्वी हे ठीक होतं. कारण 78 सालापूर्वी देश नव्हता का? तो देश होता. त्यावेळेला 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. काय केलं? 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं. इंग्रज आले किती? मूडवर. आणि आपण कोट्यवधी संख्या होतो तरी सुद्धा त्यांनी राज्य केलं. त्याच्या आधी आपल्या देशात मोगलांनी सुद्धा राज्य केलं 400 वर्ष. त्याच्या आधी पण आपण होतो. हजारो वर्षाची लाखो वर्षाची परंपरा असलेला आपला देश आहे. त्या देशामध्ये अनेक जण जन्माला आले. अनेक जण. आपल्या शाळेचं नाव काय आहे? डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम. मग यांनी सुद्धा काहीतरी त्या देशासाठी केलंय केलं. हा देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला तेव्हा त्यांनी पण त्याग केला म्हणून त्यांना या शाळेत त्याबद्दल काळजी कशी घ्यावी, प्लॅस्टिकचा पण वापर करू नये सर्व त्यांनी दाखवून दिलेलं होतं. त्याबद्दल सर्वांना चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल त्यांचेही आभार. आणि या ठिकाणी संबंधी आणि शिक्षक आणि नगरसेवक, नगरसेवक, उपनगराध्यक्ष हे पण या ठिकाणी हजर आहेत. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि शाळेतील सर्वांनी आमचा सर्वांचा जो सत्कार केला त्याबद्दलही त्यांनाही खूप खूप धन्यवाद देते. असाच कार्यक्रम सर्वांनी पुढे चालू ठेवा. मुलांनी पण ज्यांना कुणाला बक्षीस जर मिळाली नाही त्यांनी पण पुढे प्रयत्न करावे की आम्हाला बक्षीस कसं मिळेल ह्याबद्दलही त्यांनी